श्री गजानन विजय अध्याय 8. श्री गणेशाय नम. हे वासुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्री हरी पावमाते. तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्मादिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गीर्वाण भाषे भीतरी, त्यांचे सांग करू हरी, सेवन ते कवण्या रीती. गर्वाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमालातील मकरंद बेडूकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझे प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरे बांधले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी समर्थ नाही गात्रा, तशातही अंधत्वाता आले आहे दृष्टीते. ऐसा सर्व बाजूनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मणीच्या मनी, जाती जिरोणी मनोरथ. हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, सदानंद स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेने महिमान, सगळे आहे सर्वाहून, धनाच्या पाण्या लागून, दाम देण्याची गरज नसे. मेघाणी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात, पाट पाण्याचे पांडुरंगा. ऐसा त्यात व कृपेचा दास गणू हा भुकेचा साचा. घास एकदा तरी त्याचा घाल माझ्या मुखात, तेने मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावीन, अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होती. असे मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई, मुक्का माते दुफळी बाई येऊन बसली हे ऐकली. जेथे जेथे ती नादे दुफळी, तेथे तेथे ही करी होळी, अवघ्या सुखाची रांगोळी तिच्या पायी होत असे. क्षयरोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, नेतसे यमसदनाला, यत्न पाडतील लुळे तेथे. असो तळ्याची या काठावर, देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावाची पंढरी, काही कामावरून खरी, कुरबुर झाली उभयतात. तो असे मर्या महार, देशमुखांचा झाला जोर, तो बोलला उणे उत्तर, खंडू पाटला कारणे. पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबांचे पायरी आपली कधी सोडू नये. उणे उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखांचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे आणमणी. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकोणी भाषणा पाटील खवळला मानसी. बाचाबाचीचे कारण होते अतिशुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहशिलीत टप्पा द्याया हा. त्या ऐकोणी वदला महार, मीन हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकमाला गुणी, बोंबा शिमग्याच्या समजितो मी. ऐसे वदनी बोलला, हाव भावी तैसा केला, मुठ वळवणी हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. ती त्याची पहिली कृती. खंडू पाटील कोपला चित्ती, भरीव वेळूची काठी होती पाटलांच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महाराच्या हातावर. पाटील मुळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा. त्या प्रहारे करुणी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगितो. तो महार त्याच्या आपतानी नेला उचलून देशमुखा सदनी, मोडला हात हे पाहुणी, देशमुख ते संतोषिले. वा वा, छान गोष्टी झाली, आपणा कुरापत काढण्या भली, ही अनायसे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महारासी तत्काळ नेले कचेरीसी, समजाविले अधिकाऱ्यासी, खोटे नाटे विभूद हो. कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित, कंटाचेच होतात नायटे ते अवलोका. फर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्यांची, पाटील पकडून आणावया. शेगावी आले पुकार, उद्या आहे पडणार पाटलांच्या पदी थोर, बेडी करी हातकड्या. खंडू पाटला समजले, धाबे त्याचे दणाणले, तोंडचे पाणी पळाले, आता अति चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघा परी वागत होतो आजवरी, तेथील हा श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा.
अब्रोदारास अपमान वाटे मरणाहुनी मरण. बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला. तो एक विचारच सुचला त्याला. श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणार ना कोणी आण राहिला या वराळी. लौकिकी यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस. येताच केला नमस्कार शिर ठेवले पायावर. महाराजाला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी तोडले सत्य करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला काट्यांचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास. त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंगाला. समर्था माझ्या इज्जतीला तुझ विण कोण रक्षील. उद्या येतील राजदूत मला घेऊन येथून नेण्याप्रत. बेडी ठोकोणी पायात ऐसे आज ऐकले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेच चिरा. ही घ्या तलवार देतो करा. वेळ करू नका हो. अब्रोदारा कारणाकरण बेइज्जत हेच मरण. अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधारूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझा अब्रूचा धरा समर्था येकाळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भिक्षिणेला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तव. तेथे भगवंताचे भली अब्रू त्यांनी रक्षण केली. प्रभूने वस्त्री नेसवली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रूही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली. नग्न करण्यासाठी भली तिचे कारा हो रक्षण. ऐसे वदून समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार. काही त्यांचा शोक पार तो सांगावया कोठेवरी. इकडे समर्थानी भले दोन्ही हाती कवटाळले. खंडू पाटला दही धरले त्याचे सांत्वन करावया. अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. समर्थ दृष्टी बळावता ऐसे होते तत्वता. खऱ्या नीतीची ती वर्ता अणु मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघेजण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान सारथे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य. परी पांडवाचा पक्ष तेथ न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवा. जा भिवू नकोस तिळभर बेडी न तुशी पडणार. किती जरी केला जरी जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले. पाटील निर्दोषी म्हणून सुटले. जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधा. पाटील मंडळी उत्तर भजू लागली साचार. कोण नाही अडवणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले रहाया कारणे समर्थाला निजग्रही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले अवचित 10-5 तेलंगी विद्वान असती. कर्मठ वेदावरी प्रीती परिधनाचा लोभ चित्ती राही त्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण. तरी होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरासहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यास चूक झाली तीन त्याने दुरुस्त केली. म्हणूनच उठून बसली गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हीनत्व वेद विद्येला जाणू नकारे निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची. वा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ते म्हणा खरे स्वर मणी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जिरूच्या ब्राह्मणाची म्हणण्या सुरू केली जाणी. तोच अध्याय समर्थाने धडधड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वशिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला आहे. तेलंगी हे ऐकून चकित झाले. अधोवदन बैसले. मुख वरी करण्या आपुले. भय त्यांनी वाटले त्या.
सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार दीपाचा तो जय जयकार, त्याची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपल्या मनी, हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद याच्या वदनी, नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंकर येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा, जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची, वार्ताना उरली बांधवाची. कोणत्याही प्रकारची हा जीवन मुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी, उपमा नदी द्यावया. असो खंडू पाटला कडून त्या ब्राह्मणा लागून, देते झाले दयाघन. रुपया रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावाच्या. श्रोते खऱ्या संताप्रत, उपाधी ना असे पटत दांभिकाला मात्र. भूषण होते तयांचे गावाची या उत्तरेला. एक मळा सानिध्याला, या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस. एक शिवाचे मंदिर, तेथे होते साचार. निंबतरुची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलांचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटचा भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सानिध्यात बसले. एका ओट्यावरी भले, निंबतरुच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी. काही दिवस राहण्यासी, यासी शंकरा सानिध्य. हा भोलानाथ कर्पूर गौर, नीलकंठ पार्वतीवर. हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला. दे सावली करून. ते वाक्य ऐकले, 6 पत्रे आणविले. ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ. समर्थाने वास केला, म्हणून मला क्षेत्र झाला. राजा जय जया स्थला, मीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर, सेवा करण्या निरंतर. दुसरा तुकाराम कोकाटाया. खाण्यापिण्याची तरतूद झाली, निजांगे कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात, गोष्ट घडली अद्भुत. येते झाले फिरत फिरत, 10-20 गोसावी ते ठाया. समर्थाचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी. जातो रामेश्वरासी भगीरथीला घेऊन. गंगोत्री जमुनोत्री केदार, हिंगलाज गिरनार डाकूर. ऐशी क्षेत्रे अपार, पाहिले पायी फिरुनी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे, आम्ही शिष्य आहो साचे. महाराजही आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी. ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे अयाचित, आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो ओढण्याप्रत, गांजा तोही पुरवावा. 3 दिवस तेथे राहून 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशिला मळ्यात, वेडा पिसा नंगास धूत. मग आम्हा देण्याचिया मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती, गाईस लाथा मारती. ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्या भीतर, जाणतो अवघ्या वेदांत. मर्जी असल्या मळ्यात, या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यापरी, उद्या घालीन शिरापुरी. आज आहेत भाकरी, त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा ओढाला तितका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठनिळा बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहारी वेळ खरी, घेतल्या चून भाकरी. मळ्यात घेऊन विहिरीवरी, बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी एक छपरा भीतरी, गोसावेने लावली खरी आपापली कडसने. त्यांचा तो होतो महंत, ब्रह्मगिरी नामे सत्य. तो भगवदी ते प्रत, वाचू लागला अस्तमाने. गोसावी श्रवण बैसले, गावातुणी काही आले. पोथी ऐकवया भले, त्या ब्रह्मगिरी गोसाव्यांची. नेनछिंदती हा श्लोक, निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले, गावकऱ्यास नाही पटले. ते आपापसात बोलू लागले, हा नुसता शब्द छल. सारे पोथी ऐकल्यावर येऊन बसले पत्र्या भीतरी. गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला, निरूपणाचा भाग झाला.
येथे पत्रात बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, तेथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणा गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याला, बसले होते घेऊन या. त्या पत्राच्या ठाया चालती चिलीम गांज्याची. पत्र्यात पलंगाच्या वरी बैसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरचेवरी प्याया देई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पडली पलंगीचाची. तीच पडताना कोणाची दृष्टी न गेली त्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर एकदम चहबाजूनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, तीन आता विझायची पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले साची, भास्करा अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे. जल मुळीच आणू नको अहो महाराज ब्रह्मगिरी. या पैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत खरी. भगवद्गीता साकल्ले त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ. ब्रह्मांड जाळे अनळ याचा